हिंदी क्रांतिकारकांची परदेशीय चळवळ. उत्तरार्ध. महायुद्धाच्या प्रारंभी जर्मनीत राहणाऱ्या बऱ्याच हिंदी लोकांना त्यापैकी काही लंडनमधील जुन्या क्रांतिकारकांपैकी होते असे वाटू लागले की हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मिळवण्याकरिता ह्या संधीचा लाभ घ्यावा. हिंदुस्थान जरी निशस्त्र असले तरी 1915 मध्ये निर्माण झालेली क्रांतीची वृत्ती इतकी तीव्र होती की शस्त्रे नि दारुगोळा पुरविल्यास हिंदुस्थानात क्रांतिकारक चळवळ यशस्वी होईल असे त्यास वाटू लागले. म्हणून त्यांनी ती पुरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार्याची दिशा ठरवून जर्मन सरकारशी सहकार्य करण्याचे ठरवले. जगाच्या सर्व भागातील क्रांतिकारकांची त्यांनी बर्लिन येथे सभा बोलवली. सर्व स्थलाचे क्रांतिकारक बर्लिन येथे संमिलित झाले आणि जे येण्याला प्रतिबंधित होते त्यांनी आपली सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये सर्व प्रकारच्या राजकीय नि सामाजिक मतांचे हिंदी लोक होते. परंतु त्या सर्वांचा ज्या ज्या उपायाने स्वातंत्र्य संपादन शक्य असेल त्या त्या साधनांचा आणि उपायांचा अवलंब करण्यासंबंधाने विश्वास होता. जर्मन सरकार यावत काल उपाययोजना, कार्यक्रम इत्यादी विषयात त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यास सिद्ध होते, यावत कालपर्यंत त्या सरकारशी सहकार्य करण्यास ते सिद्ध होते. त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स कमिटी ऑफ युरोप म्हणजेच युरोपीय हिंदी स्वातंत्र्य समिती नावाची संस्था स्थापन केली आणि हिंदुस्थान स्वतंत्र होईल तेव्हा परत द्यावयाचे अशा अटीवर त्यांनी जर्मन सरकारकडून काही कर्जही घेतले असेही म्हणतात. आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि चळवळीमध्ये त्यांना संपूर्ण स्वायत्तता होती. ते जर्मनीचे हस्तक म्हणून कार्य करीत नव्हते. ज्या ज्या वेळी त्यांना अपेक्षा असे त्या त्यावेळी जर्मन सरकारने त्यांना सैनिक आणि इतर सर्व प्रकारचे सहाय्य दिले. त्यांनी इंग्लंड विरुद्ध तीव्र आंतरराष्ट्रीय चळवळ सुरू केली. त्यांनी इराण, अफगाणिस्तान, चीन, तुर्कस्तान, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्वीडन, मेक्सिको, आयर्लंड, अमेरिका प्रत्येक ठिकाणी जेथे जेथे शक्य झाले तेथे तेथे हिंदी राष्ट्रीय संस्था, संघ व व्यक्ती यांच्याशी सहकार्य करून शक्य तितकी चळवळ केली. त्यांनी हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या क्रांतिकारकांशी शस्त्रेनी दारुगोळा कशा तऱ्हेने पाठवावा याविषयी विचारविनिमय करण्याकरता संघटक पाठवले. हिंदुस्थानात जाऊन पोहोचण्याच्या उद्देशाने त्यांनी अफगाणिस्तान नि इराण या देशातून पुष्कळ टोळ्या पाठवल्या, परंतु त्या कधीच हिंदुस्थानला पोचल्या नाहीत. त्यापैकी अतिशय शूर आणि निधड्या छातीचे असे कित्येक वीर लढले, परंतु शेवट ते पकडले गेले आणि ब्रिटिश सरकारने त्यांना फाशी दिले. युरोपमधील हिंदी समितीने अमेरिकेतील गदर पक्षाचे द्वारा अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडून शस्त्रांनी भरलेल्या 2 नौकाही पाठविल्या, परंतु त्या सुद्धा पकडण्यात आल्या. या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करणे इष्ट आहे की ज्या आज इतिहास म्हणून गणल्या जात नाहीत अशा कोणत्याही गोष्टी या स्थळी सांगत नाही. या गोष्टी क्रांतिकारकांविरुद्ध युद्धात इंग्रजांनी विपर्यस्त स्वरूपात सांगितल्या आहेत. मी केवळ मला माहीत असलेले सत्यकथन करीत आहे. अमेरिकेतून इसवी सन 1915 साली बंदुका पाठवण्यात आल्या आणि पुढे जेव्हा अमेरिका युद्धात पडली तेव्हा इंग्लंडने त्यांना संशय असलेल्या सर्व हिंदी लोकांची अमेरिकेकडे मागणी केली. ब्रिटिशांची गुप्तहेर संस्था बरीच चांगल्या प्रकारची असून त्यांच्याजवळ बहुतेक सर्व लोकांची नावे नि पत्ते होते. त्यांनी अमेरिकेचे तटस्थ वृत्तीचे निर्बंध मोडल्याशिवाय या लोकांना बद्ध करावे अशी मागणी केली आणि ती अमेरिकेकडून पुरविण्यात आली. इंग्लंडने अमेरिकेच्या तटस्थ वृत्तीच्या या दिवसात स्वतःच तटस्थ वृत्तीचे निर्बंध सैनिक सज्ज करून त्यांना दारुगोळा पुरवून त्यांना इंग्लंडला पाठवून उल्लंघिले होते.
हिंदी लोकांनी याहून अधिक काहीच केले नव्हते. खरे पाहिले तर इतके सुद्धा केले नव्हते. दोघांनीही अमेरिकेच्या तटस्थ वृत्ती निर्बंधाचे उल्लंघन केले होते. परंतु केवळ हिंदी लोकांना बंदिवान करून शिक्षा देण्यात आली. त्यांनी जे कार्य केले ते हिंदवी स्वातंत्र्याकरिता केले. ब्रिटिशांनी जे काही केले ते इतरांना दास्यबद्ध करण्यासाठी केले. याच काळात दिल्ली, लाहोर, बनारस, मंडाले इत्यादी ठिकाणी कट केल्याच्या आरोपावरून कित्येक लोक पकडले गेले आणि त्यांची चौकशी करून त्यापैकी पुष्कळांना फाशी देण्यात आली. नक्की संख्या मला माहीत नाही, परंतु ते पुष्कळ होते. 5-10 या ठिकाणी, 10-20 त्या ठिकाणी, याप्रमाणे ते फाशी दिले गेले आणि कित्येकांना बऱ्याच वर्षांचे मुदतीने अंदमानाला पाठविण्यात आले. या ठिकाणी मी हे सांगणे आवश्यक आहे की मृत्यूच्या द्वारी उभे असताना सुद्धा हिंदी क्रांतिकारकांचे वर्तन पूर्वीच्या चळवळीत होते तितकेच धीरोदात्त होते. ज्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आपणाला वाहून घेतले तेव्हा कदाचित यात आपल्याला मृत्यूलाही आलिंगावे लागेल हे त्यांना माहीत होते. प्राणापेक्षाही मूल्यवान अशा वस्तू जगात असतात. युरोपातील हिंदी स्वातंत्र्य समितीने जर्मनी नि तुर्कस्थान येथे पकडण्यात आलेल्या हिंदी सैन्यातील बंदीवर्गामध्ये शिक्षण प्रसाराचे कार्य चालविले. त्याचे कार्याचे महत्वाचे केंद्र कॉन्स्टँटिनोपल नगर होते आणि ते तुर्की सरकारशी सहकार्य करून कार्य चालवित होते. इराणातील लोकांनी शस्त्राचा अंगीकार करून दक्षिणेतील इराणी टोळ्यांशी ते इंग्लंड विरुद्ध लढले. मी पूर्वीच उल्लेखिलेला सूफी अंबाप्रसाद त्याच्यामध्ये होता. त्याचे वय 60 वर्षांपेक्षाही अधिक होते आणि त्याचा एक हात तुटलेला होता, परंतु तो डाव्या हाताने नेम धरण्यास शिकला होता. तो बंदूक बाळगीत असे आणि अत्यंत शूर लढवय्यापैकी तो एक होता. तो तेव्हाच कार्यप्रवृत्त झाला की जेव्हा ब्रिटिश सरकारने त्याला पकडून दक्षिण इराणातील एका किल्ल्यात फाशी दिले. त्याने आपल्या मित्रांना शेवटचा निरोप एका जीर्ण इराणी वृत्तपत्राच्या समासात लिहून कळवला. तो हिंदीत असून खालीलप्रमाणे होता: मी माझे कर्तव्य केलेले आहे. माझा अंत समीप आला आहे. तुम्ही तरुणांनी हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत हे युद्ध चालविले पाहिजे. युद्धकालात चीनमधील क्रांतिकारकांनी सुद्धा क्षणोक्षणी जीवित संशयात राहून शांघाय, हाँगकाँग, कॅन्टन येथील सैनिकात चळवळ चालू ठेवून आपले कर्तव्य बजाविले. त्यांना यश आले नाही याला कारण हिंदुस्थानाचे दारिद्र्य, की ज्यामुळे त्यातील रहिवाशांना आपल्या कुटुंबाला अन्न मिळावे म्हणून 15 रुपयाकरिता सैनिक नोकरीत शिरावे लागले. युरोपीय हिंदवी समितीने युरोप नि अमेरिका येथील जनतेत हिंदुस्थानविषयी माहितीचा पुष्कळ प्रसार केला. त्यांनी निरनिराळ्या भाषातून हजारांनी पुस्तके, हस्तलिखित आणि लेख छापले. युरोप नि अमेरिका येथील लोकांना हिंदी लोकांची आज इतकी माहिती आहे याला कारणीभूत निर्वासितांबरोबर ज्या परकीयांनी कार्य केले त्यामध्ये पुष्कळ आयरिश, स्वीड्स, जर्मन आणि अमेरिकन लोक होते. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेत हिंदुस्थान गदर पक्षातील पुष्कळ सदस्य नि इतरही हिंदी गृहस्थ कारागृहात बद्ध केलेले होते. ते कारावासात असतानाच त्यांचे कार्य चालू ठेवण्यासाठी आणि त्यांना भेडसावत असलेल्या निर्वासनाला प्रतिबंध करण्यासाठी एक मंडळ अमेरिकनांनी स्थापन केले. इंग्लंडने या लोकांना हिंदुस्थानला पाठवण्याविषयी अमेरिकेला कळविले होते आणि याचा अर्थ त्यांना देहांत शासन मिळावयाचे होते हा होता. आमच्यातील पुष्कळ लोकांनी राजकीय अपराध्यांना आश्रय देण्यासंबंधीचा हक्क अबाधित राखला जावा म्हणून प्रयत्न केला. या मंडळाचे नाव फ्रेंड्स ऑफ फ्रीडम फॉर इंडिया
हिंदवी स्वातंत्र्याचे मित्र असे होते. या मंडळाने हिंदी लोकांच्या संरक्षणासाठी सोशालिस्ट आयरिश चळवळी संघटित केल्या आणि व्याख्यान लेख याद्वारा ज्या ज्या ठिकाणी शक्य झाले त्या सर्व ठिकाणी स्त्रियांचे संघ, विद्यार्थी संघ इत्यादी चळवळ केली. पुष्कळ स्वतंत्र हिंदी बुद्धिमान पुरुषांनी त्यात भाग घेतला होता. या मंडळाचा महत्वाचा उद्देश हिंदी लोकांना हिंदुस्थानला परत पाठविले जाण्याच्या विरुद्ध प्रयत्न करणे आणि दुसरा, या व्यक्तींनी जे शिक्षणाचे कार्य चालू केले होते ते पुढे चालू ठेवणे हा होता. आणि शेवटी सर्व हिंदी लोक बंधमुक्त करण्यात आले. शेवटी युद्ध संपले. हिंदुस्थानने बंड केले नाही. फारच थोड्या बंदुका हिंदुस्थानात येऊन पोहोचल्या होत्या. ज्या विमानादी साधनांचा जर्मनी विरुद्धच लढण्याला उपयोग केला जात होता, तीच साधने आता हिंदुस्थानातील स्वातंत्र्य इच्छा नाहीशी करून टाकण्याकरिता उपयोगात आणली गेली. अखिल हिंदवी क्रांतिकारकांच्या चळवळीचा हा विशेष आहे की युद्धसमाप्तीनंतर या चळवळीची नोंद परदेशी न राहता आता खुद्द हिंदुस्थानात आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि चांगली आहे. हिंदी तरुण आपल्या विचारांसाठी वा कल्पनांसाठी परदेशी लोकांवर अवलंबून नाहीत. हिंदुस्थान हा बाह्य जगाहून असंबद्ध असा देश आहे आणि हिंदुस्थानला बाह्य जगाविषयी माहिती पुरवण्याचे कार्यात निर्वासित लोक हे अजूनही महत्वाचा असा संघ आहेत. हिंदी निर्वासितांपैकी बहुतेक व्यक्तींना हिंदुस्थानातील अत्यंत मोठ्या अशा पुढाऱ्यांपेक्षा देखील हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळण्याला कोणत्या राजकीय आणि आर्थिक शक्ती कारणीभूत होऊ शकतील हे अधिक चांगले माहीत असते. बहुतेक हिंदी पुढारी इंग्लिश शिक्षणामुळे किंवा जगात चालू असलेल्या चळवळीचे अज्ञानामुळे इंग्रजांवर अवलंबून राहिल्याने संभ्रमित बुद्धी झाले आहेत. हिंदी निर्वासित व्यक्ती अनेक देशात राहत असल्यामुळे आणि त्यांना त्या देशातील भाषा येत असल्यामुळे त्यांना जगाच्या हालचालीकडे हिंदी उपनेत्रातून बघता येते. परंतु पुष्कळ हिंदी पुढाऱ्यांना जगाच्या चळवळीकडे इंग्लिश उपनेत्रा वाचून इतर दृष्टीने पाहणे धोक्याचे नि कमीपणाचे वाटत असते. आणि ठेवला गेलेला हिंदुस्थान हा बाह्य जगाशी वियुक्त असा देश आहे अशी त्यांची वेडगळ समजूत झालेली असते. उदाहरणार्थ, नवीन चीन सरकार संबंधीची वार्ता हिंदुस्थानात येऊ दिल्या जातात. परिणामतः हिंदुस्थान अज्ञानी नि आध्यात्मिक दास्यबद्ध आहे. इतक्या अडचणी असून सुद्धा आर्थिक शक्ती कार्य करीतच आहेत आणि सांघिक क्रांतीची चळवळ उत्पन्न करीत आहेत. इसवी सन 1917 मधील रशियन क्रांतीपासून आणि युद्धसमाप्तीपासून हिंदी निर्वासित पूर्वीप्रमाणे संघटित नाहीत असे दिसून येते. याचे कारण मुख्यतः हे की जगातील मुख्य चळवळ आज वर्गविषयक, भांडवलवाले नि कामकरी इत्यादी यांची आहे. रशियातील प्रांत आणि सर्व जगभर पसरलेली समाजसत्तावादी सोशालिस्ट चळवळ यामुळे ज्यांची मने अजून अनिश्चित आहेत असे हिंदी लोक पुन्हा एकदा आपली आयुष्य विषयक विचारसरणी शोधून सुधारित आहेत. या कारणामुळे ते एकत्रित नाहीत. त्यांच्यामध्ये अराजकापासून सामाजिक उदारमतवाद्यांपर्यंत सर्व प्रकार आहेत. उदाहरणार्थ, जर्मनीतील राईट पार्टीज ज्या स्वतःच साम्राज्यवादी आहेत अशा प्रकारच्या लोकांना सामान्य जनसमूहाबद्दल काहीच सहानुभूती नसते. सोशियलिझमची कोणतीही चळवळ, व्यापार संघ स्थापना आदी गोष्टी म्हणजे कालाचा अपव्यय त्यांना वाटतो. त्यांच्या मताने सामान्य जनता म्हणजे हीन प्रतीचे प्राणी. हिंदी निर्वासितांपैकी अराजक किंवा समाजसत्तावादी सिंडिकॅलिस्ट चळवळ करणारे उत्साही लोक बहुतेक लेखक आहेत.
इंग्लंडमध्ये काही हिंदी लोक आहेत, ते सोशल डेमोक्रॅट असून ब्रिटिश लेबर पार्टीमध्ये काम करतात. ते निर्वासितांपैकी नाहीत, कारण असले लोक इंग्लंडला कधीच भयंकर नसतात. इंग्लंडमध्ये 3-4 हिंदी कम्युनिस्टही आहेत आणि ते ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षात समाविष्ट आहेत. यापैकी लेबर मंथली नावाचे मासिकाचा संपादक हा खरोखरच मोठा कर्तृत्ववान आणि विद्वान गृहस्थ आहे. दुसरा एक ब्रिटिश पार्लमेंटचा सभासद आहे. मेक्सिकोमध्ये बरेच हिंदी निर्वासित लोक आहेत, परंतु ते हिंदी चळवळीत फारसे लक्ष घालीत नाहीत. तथापि त्यापैकी बरेच जण अमेरिकन आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध झगड्यात मेक्सिकन लोकांबरोबर सहकार्य करतात आणि ते या किंवा त्या वर्गातील सोशालिस्ट म्हणजेच समाजसत्तावादी आहेत. तुर्कस्तान, इराण आणि अफगाणिस्तान या देशामध्ये बरेच हिंदी क्रांतिकारक लोक आहेत. त्यापैकी काही त्या देशातील रहिवासी बनले आहेत. तरी सुद्धा ते हिंदी व्यक्ती या नावाने ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध चळवळी करीत असतात. अफगाणिस्तान हा गेली कित्येक वर्षे क्रांतिकारकाच्या आशेचे स्थान होऊन बसला आहे. तो हिंदुस्थानच्या वायव्य सीमेवर असल्यामुळे क्रांतिकारकांनी इंग्लंड विरुद्ध चळवळींना आधारस्थान म्हणून त्याचा उपयोग करावा हे साहजिकच आहे. हिंदी क्रांतिकारक लोकांपैकी बरेच लोक मॉस्को नगरीत राहतात. त्यापैकी काही इंडियन कम्युनिस्ट पक्षाचे सभासद असून त्यांचे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संस्थेमध्ये आहेत. हिंदुस्थान गदर पक्षातील काही सभासदही मॉस्को येथे राहतात. रशियन क्रांतीपासून हिंदुस्थान गदर पक्ष कम्युनिझमकडे वळलेला दिसतो. मॉस्को येथील हिंदी कम्युनिस्ट पक्ष इंग्रजी भाषेमध्ये दी मासेस ऑफ इंडिया या नावाचे मासिक प्रसिद्ध करीत असतो. ते चांगल्यापैकी चर्चात्मक वृत्तपत्र आहे. ते लहान आहे आणि त्याचे धोरण बहुतेक बौद्धिक आणि चर्चात्मक आहे. त्याच्या काही प्रती कधी कधी हिंदुस्थानात जातात, परंतु ते जप्त करण्यात आलेले आहे. हिंदुस्थानात सुद्धा एक कम्युनिस्ट पक्ष आहे आणि तो लहान असला तरी कार्यकर आहे. असल्या संस्थाच्या चळवळीविषयी काही लिहिण्याचा मला अधिकार आहे असे वाटत नाही. इसवी सन 1910-11 मध्ये हिंदी तरुणांची एक टोळी आशियातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्रित आणि संघटित विरुद्ध प्रयत्न करण्याकरता रशियात मॉस्कोला गेली होती, परंतु यातून काहीच निष्पन्न झाले नाही. हिंदी लोकातील मतभेदामुळे हे घडून आले नाही असेच नाही, तर कार्यक्रम काय आणि कसा आखावा याचीच मुख्य पंचाईत होती. निरनिराळे सामाजिक मतवादी या सभेला उपस्थित होते आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिस्टांचा कार्यक्रम स्वीकारण्याचे बऱ्याच जणांनी अमान्य केले. त्यांना हिंदी परिस्थितीचे अनुरोधाने कार्य करावयाचे होते. त्यांना एकत्रित कार्यक्रमाला अवकाश सापडेना. यावेळी हिंदी क्रांतिकारकांना रशियाचा पाठिंबा आहे असे इंग्लंडचे म्हणणे होते, परंतु ते खरे नव्हते. लॉर्ड कर्झनच्या पत्रांना रशियन सरकारने जे आपण हिंदी क्रांतिकारकांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देत नाही असे उत्तर दिले तेच बरोबर होते. आज सुद्धा रशियात पुष्कळ कम्युनिस्ट आहेत, परंतु ते कोणत्याही कम्युनिस्ट पक्षात समाविष्ट नाहीत. चीनमधील हिंदी क्रांतिकारक काय चळवळ करीत आहेत ते निश्चयात्मक सांगता येण्यासारखे नाही. क्रांतीच्या आरंभापासून कॅप्टन हॅको आणि शांघाय येथे एका हिंदी मंडळाने चांगलीच कामगिरी बजावली. काही महिन्यांपूर्वी कित्येक हिंदी सैनिक कामगारांवर खटले भरण्यात आले होते. ही गोष्ट अर्थातच हिंदुस्थानापासून लपवून ठेवण्यात आली होती. या एकाच गोष्टीवरून ते मंडळ आपले कर्तव्य उत्कृष्ट रीतीने करीत होते असे दिसून येते. शांघायमधून 18 जून रोजी आलेल्या एका तारेवरून असे कळते की हरबत सिंग नावाच्या एका हिंदी क्रांतिकारकाने शांघायमधील हिंदी पोलिसांच्या मुख्याचा खून केला आणि याबद्दल ब्रिटिश सरकारने त्याचेवर लष्करी खटला भरून त्याला देहांत शासन दिले. अशीही वार्ता कळली आहे की काही महिन्यांपूर्वी सुमारे 70 हिंदी पोलीस कॅन्टन सरकारला जाऊन मिळाले
अगदी ताजी वार्ता अशी आहे की एक सबंध पलटण त्यातील सैनिक विश्वासू नसल्या कारणाने हिंदुस्थानला परत पाठवण्यात आली. त्याचे जागी ब्रिटिश नि अमेरिकन सैनिक घेण्यात आले आहेत. जपानमध्ये देखील हिंदी लोक जागे आहेत असे दिसते. तथापि ते सर्व जपानी मतांचे आहेत आणि स्वतः जपानीच साम्राज्यवादी आहेत. जपानमधील काही हिंदी लोक गेल्या ऑगस्ट महिन्यात भरवण्यात आलेल्या पॅन एशियाटिक परिषदेच्या कार्यात प्रमुख भाग घेत होते. हिंदी निर्वासित लोकांपैकीच एक जण या सभेच्या आद्य संस्थापकापैकी एक होता. जर्मनीत मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे अगदी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंतची मतमतांतरे असणारे हिंदी लोक आहेत. यापैकी थोडेसे विद्यार्थी आहेत. गेल्या फेब्रुवारी महिन्यात ब्रुसेल्स येथे स्थापण्यात आलेल्या साम्राज्य सत्तावादाविरुद्ध संघात ते काम करतात. या संघाच्या मूळ संस्थापकापैकी एक जण हिंदी निर्वासितापैकी होता. युरोप नि इंग्लंड येथील विद्यार्थी संघ, हिंदुस्थान गदर पक्ष याप्रमाणे हिंदी राष्ट्रीय सभेनेही आपला प्रतिनिधी या संघात पाठविला होता. जगातील बहुतेक सर्व प्रदेशात देशाच्या स्वातंत्र्यार्थ आपल्याकडून होईल तो प्रयत्न करणारे निर्वासित हिंदी आहेत. भविष्यकालात ते काय करतील हे मी सांगू शकत नाही. पुष्कळ जण कदाचित आपला पूर्वीचाच कार्यक्रम चालवितील. बरेच जण रशियाला इंग्लंड विरुद्ध युद्धात शक्य त्या साधनांनी सहाय्य देतील. हिंदी क्रांतिकारकांचे चळवळीचे पाठीमागे इतिहास आहे आणि तो इतका वीरवृत्ती आहे की त्याविषयी प्रत्येक हिंदवासियाला अभिमानच वाटला पाहिजे. अद्याप त्याचा अभ्यास करण्याचे दृष्टीने काहीही करण्यात आलेले नाही. तथापि तो आज अस्तित्वात आहे आणि हिंदी लोक जगापुढे स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहीपर्यंत तो तसाच अस्तित्वात राहणार. लेखन 1927, पुनः प्रसिद्धी दैनिक मराठा 12 मे 1963.